मॅच दिशेने जाऊयात आणि शुभम याची चर्चा करतो. शतायूच्या समोर प्रथमेश, म्हणजे हे बॅटल आहे ते बघायचं, बेस्ट ऑफ द बेस्ट बॅटल बाई. आणि त्याच्यामध्ये पावसाचं हळुवारपणे झालेलं आगमन. मॅच दिशेने जातोय संस्कारला लेग अंपायर पाहतोय, अमित दादाला पाहतोय, मेन अंपायर. मॅचला सुरुवात. शतायू निघालाय प्रथमेशच्या समोर. पहिला चेंडू अगदी व्हाईट बॉल. मी ज्या पद्धतीने या दोघांमधली बॅटल बघायला एक वेगळी मजा आहे. दोघांमधला खेळ एकाच विभागातून बिलॉंग करतात. पाटण तालुक्यातील कोयना विभागातून दोघेही बिलॉंग करतात. दोन्ही टीम बिलॉंग करतात. लॉफ केला टॉप एजला आणि नुकताच झालेल्या ऑक्शन मध्ये 20,000 व्हर्च्युअल पॉइंट न तो आपण पाहिलं तर रॉयल किंग या टीम मध्ये सचिन दादा देसाई यांच्या टीम मध्ये खेळतोय, ज्याच्यामध्ये अतुल भालेकर आयकॉन आहे. 20,000 व्हर्च्युअल पॉइंट याच खेळाडूला. दुसऱ्या बाजूला प्रथमेशलाही आपण पाहिलं तर एक चांगली व्हॅल्यू भेटली आणि त्याच्या समोर खेळ. ओ माय गॉड, शुभम कदाचित कट होता का, कदाचित एज होती का? कारण की जे बॅटल चाललं ते बॅटल इतकं मजबूत चाललं की कॅच ड्रॉप झाली वाटतं. अप्रतिम मॅच. आवाज वाढला मैदानातला, खेळाडूंचा आवाज वाढलाय. लॉफ केला पुन्हा एकदा. चेंडू बाहेर. अंपायर सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावाई येत आहेत, एक्स्ट्रा धावाई बनतायत. लॉफ करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटनं लॉंगरला खेळाडू. एक सिंगल धावी कंप्लीट केली जाते. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी जागा सोडले. चेंडू भेटला नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. श्रीशा 11चा चॉईस खेळाडू प्रथमेश एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शतायू. एक खेळाडू एक गाव 11 साठी खेळता खेळता चॉईस खेळाडू बनला. आज आयकॉनच्या प्रवासामध्ये असलेला खेळाडू दुसऱ्या बाजूलाही त्याच परिस्थितीमधला. दोघांमधला खेळ दमदार. हा चेंडू अडवला आता पायानं. शतायू यावेळी प्रथमेश वरती हावी पडतोय. बॉलिंग अटॅक शतायूची दमदार. ओव्हर क्रमांक 1 मध्ये युद्ध चालू आहे. आणखी वेगानं अगदी मिड विकेटला डीप मध्ये चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आता कंप्लीट होत आहेत. संघाची धावसंख्या 5 चेंडूच्या अखेरीस 7 वरती जाऊन पोहोचली आहे. आई चेंडू आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. 1 बाउन्स म्हणून आता दंडित केलं लेग अंपायर संस्कारनं. वन टू गो. ओहो हो हो, आणखीन वेगानं वाईट +1 येईल. शतायूनं ओव्हर तर चांगली हाताळले पण त्यामध्ये एक्स्ट्रा धावा दिलेत त्यानं. प्रथमेश बोलत असेल इसमें 13 घाटा मेरा कुछ नहीं जाता. 10 भेटलेत. दहा धावा. हाफ ट्रॅकर आता अगदी दिला जातोय. नो बॉल. कारण की ही ओव्हर फसली आहे की काय. प्रथमेशला डॉट काढले जरूर, कारण की ज्या पद्धतीने
थोडासा बाहेर ठेवला, यावेळी देखील एक सिंगल धाव. बारा धावा स्कोर कार्डमध्ये सजल्या जात आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा. सॅटिस्फाईड, समाधानकारक स्कोर आहे. ॲज अ 12 आपण प्रथमेशला थांबवलं शतायूनं, तेही इम्पॉर्टंट आहे. सेकंड स्पेलमध्ये दाखल झालं आपण पाहिलं तर एकता मिरगाव टीमच्या विपक्ष कराटे टीम कडून गोलंदाजी करण्यासाठी अनिल ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झालेत. भरपूर वेळानंतर स्ट्राईक वरती आलाय. मी म्हणेल की महेश हाफ ट्रैकर, हर कोई आ रहा है, बाउंसर डाल रहा है, अंपायर बोल रहा है वाइड दे दो. आई चेंडू आपण पाहिलं तर यावेळी देखील आणखीन एक वाईट बॉल येतोय. प्रथमेश दुसऱ्या बाजूला स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न यासाठी करतोय, त्याला माहिती आहे एखाद्या ओव्हर मध्ये हात खोलले की तिथून पुढे चालू होईल तो दबाव. कारण की एकटा शतायू किती ओव्हर टाकेल आणि कदाचित बऱ्याचदा होतं चेंडू तुझ्या डोळ्यासमोर पडतो, पाणी डोळ्यामध्ये उडतं आणि अशा वेळी आपण पाहिलं तर बरीचशी रेती डोळ्यामध्ये जाण्याचे चान्सेस असतात. अमित दादा तू पाहतोय ॲज अंपायर, सर्वे टीमचा ॲज अ यंग टॅलेंट म्हणजे अमित दादाला ओळखलं जातं ॲज अ मेन अंपायर. युवा खेळाडू आहे. हो 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 उचललाय. अगदी आपण पाहिलं तर खेळाडू चेंडूच्या खाली 1 2 3 4 तिघांच्या मध्ये चेंडू आढळतोय. नो मॅन्स लँड मध्ये धावा कंप्लीट केली गेली फक्त एक. टीमची टोटल आपण पाहिली तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. हो 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 फुल टॉस. प्रथमेशला नाही टाकू शकत फुल टॉस, भरपूर होईल तुमचा लॉस. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या फुल टॉस वरती त्यानं बॅट फिरवले स्क्वेअर लेगला डीप मध्ये. ऑलरेडी आपण पाहिलं जागा ही फेवरेट जागा आहे त्याची. संघाची धावसंख्या आपण पाहतो 21 धावसंख्येवरती. हो हो आणखीन एक फुल टॉस. फक्त मागे बघायचं आणि चेंडू घेऊन यायचं प्रथमेश बोलत असेल, कारण की दोन्ही नुकसान झाले फुल टॉस वरती. फुल टॉस टाकले तर मार भेटणार, फुल टॉस टाकले तर षटकार येणार, फुल टॉस टाकले तर धावाही होणार आणि फुल टॉस टाकले तर कॅप्टन ही चिडणार. कुछ भी करने का, फुल टॉस नहीं डालने का रे बाबा. 2 ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती आहे. 27 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये चांगल्या धावा होता 27 घडल्या. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडू मध्ये 15 धावा दिलेत. हाफ ट्रॅकर इंदिरो मिरगाव टीमचा हुकमी एका मैदानामध्ये बॅटिंग करतोय. ज्यानं मिरगाव टीम मधून प्रवास करत असताना चॉईस खेळाडू बनला आणि याच मैदानामध्ये ज्यानं स्वतःचं नाव उभं केलं. प्रथमेश म्हणतात मला. समजले का तुला? अप्रतिम बॅटिंग.
लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटिंगच्या अगदी टॉप एजला कॅचचा कॉल दिलाय, खेळाडू येतोय, कॅच नाही पकडली आहे. 2 धावा इथे होतील कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती अजूनही चालू आहे, जिथे आपण पाहिलं तर 35 धावा. 1 to go, एक चेंडू बाकी आहे. हाय आडव्या बॅटनं मिड विकेटला कदाचित 1 बाउन्स डोक्यावरून जाणार, गेला डोक्यावरून आणि ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 39 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 39 ऑन अ स्कोर कार्ड. 39 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. भरपूर महागडं षटक आहे, भरपूर. 27 धावा आलेत दादा. पहिल्या ओव्हर मध्ये 12 होत्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 27 आलेत. अगदी बरेच खेळाडू आपण पाहिले तर प्रथमेशची चर्चा करतो, एक गाव 11 मधून चॉईस झालं आणि असे बरेच खेळाडू आहेत. मी शैलेश काळेचाही उल्लेख करू शकतो, जो एक गाव 11 खेळत असताना आज आयकॉन लेवलला जाऊन पोहोचला. रोज सकाळी 7 वाजता आपण पाहिलं तर प्रॅक्टिस साठी हजर राहणारा हा खेळाडू दाखल झाला. वेलकम शैलेश दादा. एकही फोन न करता मैदानामध्ये प्रॅक्टिस साठी दाखल होणारा, एवढी आवड त्याला क्रिकेटची. व्हाईट बॉल. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग आली, खेळाडूंची प्रॅक्टिसही चालू झाली. रेणुका देवी स्पोर्ट्स चेटमेवाडी या टीम मधून ऍज अ चॉईस खेळाडू शैलेश दादाला खेळताना तुम्ही बघू शकता. बरेच मैदान गाजवलेत त्यानं, पण आज या मैदानामध्ये कोण वाजणार कोण गाजणार, जो या मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करणार तो इथे चमकणार, हेही खरं आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 42 बरोबर किती झाली 42. सोडून दिला हाई चेंडू व्हाईट बॉल साठी. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. हाई चेंडू यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी ही कॅच बनणं गरजेचं होतं. एफर्ट जबरदस्त होते. रनआउटची संधी कदाचित यस आउट. गुड डिसिजन अंपायर. अमित दादा होते नॉन स्ट्राईकला ऍज अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि त्यांनी हेरलं की हा फलंदाज आहे. आउट आकाशाकडे गेले बोर्ड आणि बोलले चले जाओ. 45 ना 44 44. वेलकम शैलेश दादा देखील दाखल झालाय. शैलेश काळे या ॲज आयकॉन चॉईस खेळाडू, आपलं मनापासून अधिक स्वागत. येस वेलकम सर. आणि बऱ्याचसा क्रिकेटचं वेट त्याला आहे. आज सकाळी एकही फोन न करता प्रॅक्टिस साठी हजर होणारा खेळाडू. लॉफ्ट केलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये 45. शैलेशदा घाबरतो हल्ली स्टेजवरती यायला, म्हणजे तो बघतो असा मला कोण आहेत, त्यानंतर तो त्यांच्या पुढे येतो. लॉफ केलाय. सिंगल भेटेल जास्त काही नाही. मात्र शुभम एक गोष्ट की मिरगाव टीम साठी प्रथमेशचा जो रोल आहे तो रोल खूप जबरदस्त आहे. म्हणजे प्रथमेश मिरगाव टीम साठी ज्या पद्धतीने थांब्याची भूमिका घेतो, थांबून खेळतो, मॅच घेऊन खेळतोय, लंबी रेस का घोडा तू बोलू शकतो, मॅरेथॉन इनिंग बोलू शकतो, ती करतोय. फुल टॉस गरकन फिरला भवऱ्यासारखा. चेंडूला उचलून दिला फेकून सीमा पार. येईल आणखीन एक प्रथमेशच्या बॅट मधून तुंग षटकार. काय फिरलाय स्वतः भोवते. बघ रिप्ले मारला, तदनंतर अगदी
या चेंडूला आसमान दाखवलंय. 52 धावसंख्या, 50 पार. पुढे घेण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं तर अगदी ज्या पद्धतीने निर्धाव जातोय, डॉट जातोय. यावेळी देखील आपण पाहिलं तर स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, विकेटचं पतन होईल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या मात्र अगदी 52 आणि 53 धावेचा अपमान आहे. 53 रन्स टू विन. 53 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. टॉस साठी या भवानीनगर सर्वे टीम आणि जुळेवाडी संघ. सुरेश दादा कारळेकर यांच्या माध्यमातून एक चांगलं पारितोषिक लावलं गेलं. म्हणजे पृथ्वीराज जेव्हा बॅटिंग साठी येईल आणि पृथ्वीराजनी शैलेशच्या बॉलिंग वरती प्रत्येक षटकारासाठी 111 रुपये, म्हणजे पृथ्वीराजने शैलेशच्या बॉलिंग वर प्रत्येक षटकारासाठी 111 आणि शैलेशने पृथ्वीराजच्या बॉलिंग वरती प्रत्येक षटकारासाठी 111 आणि एकमेकांची विकेट घेतली तर 555. आणि या दोन्ही टीम मध्ये कुणी फायनल मारली तर नेक्स्ट टुर्नामेंट माझ्याकडून एंट्री असेल. वाव. या दोन्ही टीम मधून जर कोणी फायनल मारली म्हणजे पृथ्वीराज सर्वे टीम आणि जुळेवाडी टीम या दोघांमधून जर कोणी फायनल मारली तर सुरेश कारळेकर यांच्याकडून श्री रेणुका देवी स्पोर्ट्स यांच्याकडून आपण पाहिलं तर फ्री एंट्री. आणि त्यांनी सांगितलंय अशाच येणाऱ्या काही दिवसांमध्ये अतुल भालेकर साठी देखील प्राइज मी लावू आणि अतुल भालेकर साठी देखील अशा पद्धतीने मी काहीतरी नवीन घेऊन येईल. वेलकम दीपक दादा. आणि त्यांचे चिरंजीव चॅम्पियन पण आले दोघे. वेलकम. जुळेवाडी टीम म्हटलं तर लेजंड दीपक दादानी त्यांचे चिरंजीव आहे. क्रिकेट प्रेमी चॅम्पियन्स नेहमी येत असतात, खेळतात पण ते जुळेवाडी टीम मधून. टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय अर्थातच 53 धावेचं. जय मॅचच्या दिशेनं 53 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय.
ओ माय गॉड, पहिला चेंडू भन्नाट. काय चेंडू हाताळलाय. या गोलंदाजाचं नाव योगेश, आणि ज्या वेगानं या योगेशनं चेंडू हाताळला त्यामध्ये पावसाची भर, आणि या धुवाधार पावसामध्ये आता कसा राहील खेळ. हो हो हो, हेलिकॉप्टर लँड होईल बाहेर. सचिन देसाई आनंदात असेल, कारण की रॉयल किंग टीमचा हा खेळाडू आपण पाहिलं तर 20,000 व्हर्च्युअल पॉइंट, आणि सचिन दादा देसाई यांच्याकडून हॅट्रिक षटकार आला. तब्बल 555 रुपयाचा प्राइज आहे. वा, काय फटका लगावलाय. हेलिकॉप्टर बाहेर काढला. ज्या योगेशनं पहिला चेंडू डोळ्याच्या समोरून फुंकर मारून घालवला, त्याच योगेशच्या दुसऱ्या चेंडूला सीमारेषेबाहेर पोहोचवलं. पहिला आलाय संघ मालक रॉयल किंग्स यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकार आला. 555 रुपये. संकेत कुराडे याच्याकडून देखील प्राइज ऑन आहे. 1111. लोभ केलाय एक्स्ट्रा कव्हरला. लालच बुरी बात नहीं है दोस्त, अगर आप खेल सकते तो 2 बॉल 2 नहीं 3 बॉल 3 ही लगा सकते हैं. संकेत कुराडेनं सांगितले 3 चेंडू 3 षटकार आले तर 1111. आणि रॉयल किंग टीम ओनर ज्या संघामध्ये 20,000 व्हर्च्युअल पॉइंटला या खेळाडूला खेळण्याची संधी दिली, सचिन दादा देसाई यांच्याकडून हॅट्रिक षटकाराला ही 555. 3 चेंडू 3 येतील का. 12 धावा स्कोर कार्डवरती सजलेत. पावसाची बॅटिंग, त्यामध्ये धुवाधार बॅटिंग अर्थात शतायूची. हो हो हो, हेलिकॉप्टर. हा ही चेंडू आपण पाहिलं तर खेळणं योग्य, मात्र काय कमबॅक केला योगेशनं. व्हॉट अ मॅच. येस, सर्वे टीम कॅप्टन दाखल झालेत आणि जुळेवाडी टीम कॅप्टन वेलकम करूया. टॉस अतुल दादा मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा होईल टॉस. दादा दीपक दा खरंच नाही, खरंच नाही. ओ माय गॉड, काय एफर्ट्स होते, काय दमदार एफर्ट्स होते. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर डाईव्ह मारून ही कॅच घेण्याचा प्रयत्न, शतायूच्या बॅटमधून आलेला फटका, त्याला माहिती होतं ही कॅच पकडली तर कदाचित मॅच पकडू शकतो, आणि ही पा डाईव्ह, वॉट अ डाईव्ह यार. याला बोलतात सूर, याला बोलतात ज्या पद्धतीने बॉडी फिटनेस, टीम साठी 100% एफर्ट्स याला बोलतात. याला बोलतात उत्तर येणं. उत्तराला प्रत्युत्तर चालू आहे. मॅच मध्ये टार्गेट आहे 53 धावेचा. शतायू दुसऱ्या बाजूला 21 वरती खेळतोय. मॅच बनत चालली आहे, मॅच रंगत चालली आहे.
येस अंपायर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 22 धाबा स्कोर कार्ड वरती. 12 चेंडू मध्ये 31 धावेची गरज. येस 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 अंपायर. लेग अंपायर थर्ड अंपायर कडे येत आहे. सो यू वॉन्ट टू चेक की या आधीचा चेंडू कशा पद्धतीने होता. अंपायर आपण मुभा दिले कारण की अंपायरला सांगितले तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही थर्ड अंपायर कडे या. इट्स अ नो बॉल. तो भरपूर वरती आहे चेंडू. बऱ्याच वरती चेंडू आहे. तुला रिप्ले एकदाच बघायची गरज भेटली की एकदा रिप्ले बघितला ये नो आहे गुरु. गुड डिसिजन. लेग अंपायरचं कौतुक करेल संस्कारचं. फ्री हिटचा चेंडू. भरपूर धावा खर्च होत आहेत. नो बॉल वरती षटकार आला. आता पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू. शतायू समोर थांबायला तयार नाहीये. थांबायचं नाही गडा थांबायचं नाही. सध्या बॅटिंग त्याची दमदार चालू आहे. ओहो हो 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 भन्नाट वेग. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव भेटतात. गोलंदाजाकडे वेग भरपूर आहे. प्रथमेश बोलत असेल वेग असून चालत नाही टप्पाही गरजेचा आहे. हो 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 यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू हवेमध्ये जरूर आहे. अगदी जरी कॅच पकडली तरी फ्री हिटच्या चेंडूवरती धावा तर घेणार 2. पहिल्या ओव्हरचा खेळ आत्ता संपलाय आणि 26 धावा स्कोर कार्ड वरती सजलेत दादा. मॅच बनली 12 चेंडू 27 हवेत. पहिल्या ओव्हर मध्ये 27. 12-27 म्हणजे अर्धा पल्ला आत्ताच म्हणजे 26 झाले. 27 करायचे अर्धा रस्ता पहिल्याच ओव्हर मध्ये पूर्ण करून दिलाय. वड मॅच. शतायूनं जर मॅच जिंकून दिली तर त्याच्यासाठी राजेश कुराडे संकेत कडून आपण पाहिलं तर अस्सल मराठामध्ये मेजवानी आहे आणि लालच दिली जाते. मात्र अजय गोलंदाजीसाठी जसा दाखल झाला अजयनं गोलंदाजीचा जबाबदारी आपल्या हातामध्ये घेतली आहे. मिरगा असो किंवा कराटे असो मॅच सोडण्यासाठी ओळखला जात नाही. ओहो कदाचित टप्पावरून डोक्यावरून जाऊ शकतो. कदाचित नव्हे तर तो गेलाय चेंडू. एका बाजूने वार केले जातात दुसऱ्या बाजूने पलट वार केले जातात. अनिलनंही हात खोललाय. शतायूनं सुरुवात करून दिली. अनिलच्या हातामध्ये स्टेअरिंग आहे. अनिलनं खेळ टाकलाय चौथा. यावेळी देखील व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. 30 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 31 धावा स्कोर कार्ड वरती सजलेत. ओ हो 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 लॉफ केलाय. हाही चेंडू जातोय सीमारेषे पार. माची कहाणी आता माझ्या हातामध्ये. शतायू नंतर अनिल दुसऱ्या बाजूला. अनिल की शतायू दोघांमध्ये खऱ्या अर्थाने एक चांगली पार्टनरशिप उभी राहिली आहे. एक वार करतोय दुसरा पलटवार करतोय. 9 चेंडू 16 धावेची गरज. वेलकम दिनेश दादा. वेलकम. आपलं मनापासून अधिक स्वागत. डीएस स्पोर्ट्स अर्थातच डीएस स्पोर्ट्सचे तो ओनर आहेत. त्यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. रेनी सीझनच्या सर्व गोष्टी या डीएस स्पोर्ट्स मध्ये देखील अवेलेबल झालेल्या आहेत. शतायूच्या विकेटसाठी बराच प्रयत्न चालू आहे एका बाजूला.
पार्टनरशिप तोडण्याचा प्रयत्न चालू आहे, त्यासाठी डाईव्ह मारून आपण पाहिलं तर रनआउट करण्याचा प्रयत्न, मात्र अखेरीस तिथे आपण पाहिलं तर यश भेटलं नाहीये. 9 चेंडू अजूनही 8 चेंडू अजूनही आहे जिथे 15 धावेची गरज आहे. मॅच बनली आहे, मॅच रंगली आहे, मॅच घडवली आहे, मॅच बनतही चालली आहे आणि मॅचला एका बाजूनं बॅटिंग करणाऱ्या टीमनं वर्चस्व दाखवलं आहे. पण मिरगाव टीम एखाद्या विकेट घेण्याचा प्रयत्न जरूर करेल. मिरगाव टीम बोलत असेल ह्याची दानं दे ग देवा, एखादा विकेट कोणीतरी घ्यावा, मॅच मध्ये कमबॅक ही करावा. हो 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 लॉफ केलाय. आज कदाचित या मॅच मध्ये शतायू स्वतःचं वर्चस्व दाखवतोय. संकेत कुराडे, राजेश कुराडे या दोघांनी शतायूसाठी आपण पाहिलं तर अस्सल मराठा मेजवानीमध्ये आपण पाहिलं तर चिकन ताईचा बेत केलाय. जर मॅच जिंकून दिली तर संघ मालक देखील मॅचचा आनंद घेतात. वॉर्ड मॅच लॉफ केला. यावेळी देखील आपण पाहिलं तर आहे खेळाडू कॅचा प्रयत्न. हो माय गॉड व्हॉट एफर्ट्स, काय मॅच बनली आहे. एका बाजूला मिरगाव टीम, दुसऱ्या बाजूला कराटे संघ. 6 चेंडू आहेत, 8 धावेची गरज. संघ मालक सचिन दादा देसाई यांनी सांगितलंय शतायूनं मॅच जिंकली तर 501 अस्य त्याला देणार. सहा चेंडू 8 धावा या मॅच मध्ये. शतायूनं सांगितलंय होय मी अजून उभा आहे, येथील वादळ खेटेल तुफान, त्या वादळांना भिवून अडखळणं मला पसंत नाही. तर प्रथमेश कोणत्या गोलंदाजाकडे गोलंदाजी देईल, कोणत्या गोलंदाजाकडे प्रथमेश जाईल. कल्पेश ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 3 मध्ये. पहिला चेंडू 1 भेटली आहे. मॅच संपली नाहीये, मॅच अजून संपली नाहीये. एखादा चेंडू मॅचचं चित्र विचित्र करूही शकतो, एखादा मोठा फटका मॅच मध्ये आणून देऊ शकतो. 5 चेंडू आहेत, 7 धावेची गरज. पावसानं आराम केलाय थोडासा आणि सध्या पाऊस पडत नाहीये, पण बॅटिंग मध्ये दमदार बॅटिंग चालू आहे. अप्रतिम मॅच. 5 चेंडू 7 धावा, 7 धावा 5 चेंडू, 5 चेंडू षटकाराची गरज आहे. एका बाजूला शतायू मॅच मध्ये शेवटपर्यंत थांबेल का, मास्टरमाइंड प्रथमेश देखील आहे जो मिरगाव टीमचा ओळखला जातो. कराटे की मिरगाव संघ या मॅच मध्ये कोण असेल. हो हो फुल टॉस, फुल टॉस नहीं डालने का, कुछ भी करने का. शतायूला फुल टॉस नाही टाकायचा. या मैदानामध्ये तब्बल आतापर्यंत शतायूची बॅटिंग दमदार राहिले. 10 चेंडू मध्ये 31 धावा ठोकल्यात या शतायूनं. वॉट अ बॅटिंग शतायू, काय खेळ राहिला या खेळाडूचा. 36 धावेची बॅटिंग शतायूनं केली आज मैदानामध्ये. अकेला काफी हूं मैं अकेला हूं, मैं लढूंगा, मैं अकेला काफी हूं. रेनी सीझनचा हा पाटण टेनिस क्रिकेटचा आणखीन एक सितारा. लपकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. अखेरीस आपण पाहिलं तर कराटे संघ झाला विजेता. विजय संघाला शुभेच्छा. वॉट अ मॅच, वॉट अ बॅटिंग शतायू. आणि याच शतायूनं आपण पाहिलं तर गेले कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट रेनी सीझन मध्ये आपल्या नावाला अक्षरशः सांभाळलाय. मिरगाव टीमच्या समोर प्रथमेशच्या समोर एक मोठं आव्हान होतं, पण अखेरीस प्रथमेश आपण पाहिलं तर मिरगाव टीम या मॅच मध्ये पराभूत झाली आहे. 52 धावेंचं चेसिंग होती, 53 धावेची, आणि ती चेसिंग पूर्ण केली कराटे टीमनं. बेस्ट मॅच. दुसऱ्या बाजूला संपूर्ण टीम आता मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला संघ तुम्ही पाहताय भवानीनगर सर्वे टीम, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर जुळेवाडी संघ. जुळेवाडी टीमनं टॉस जिंकला, बॉल गोलंदाजी घेतली आहे आणि सध्या ती संपूर्ण टीम मैदानामध्ये दाखल होते. एक अष्टपैलू खेळाडू शतायूनं खेळ दमदार करून आपल्या संघाला विजयी केलं. मात्र आज अंपायर या मॅच